हॅलो मंडळी, कसे आहात सगळे? आज पण मी तुमच्याबरोबर एक मिनी ब्लॉग शेअर करते आहे. हा ना आम्ही सकाळी झोपेतून उठल्याचा व्हिडिओ आहे. मस्त मी डुग्गूबरोबर थोडा वेळ स्पेंड करते, जेणेकरून त्याला पण खूप छान वाटेल. काहीही करत असेल तरी हातातलं काम बाजूला ठेवून त्याच्याबरोबर थोडासा टाईम स्पेंड करते. तुम्ही काय करता उठल्यानंतर तुमची मुलं, हे कमेंट करून सांगा. आणि आम्ही त्या दिवशी डीमार्टला जाण्याचा प्लॅन केला होता. डुग्गू कसा दिसतोय हे कमेंट करून नक्की सांगा. साधारणतः 4 वाजताच निघालो होतो आम्ही आणि डुग्गू आणि मीच चाललो होतो. पहिल्यांदा आम्ही दोघंच चाललो आहे डीमार्टला. मस्त आम्ही दोघं रेडी झालेलो आहोत आणि डीमार्टला थोडंफारच सामान घेणार होतो मी, कारण मला एक्सपिरियन्स घ्यायचा होता. एकटा असताना जाता जाताच पेट्रोल घातलं आणि बॅग व्यवस्थित पॅक केली. इथं खूप मोठी लाईन असते, हो ना मंडळी, खूप जास्त लाईन असते. त्यानंतर आत डुग्गूला त्या कॅरी केसमध्ये बसवलं, त्या बास्केट्समध्ये बसवलं आणि मस्त आम्ही शॉपिंग केली. इथं एक तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करावासा वाटतोय तुमच्याबरोबर. बऱ्याच गोष्टी डुग्गूनं तिथे ऑब्झर्व करत होता आणि म्हणत होता, मम्मा फ्रीजमध्ये ठेवायच्या बॉटल्स आपल्याकडे नाही आहेत, कारण आम्ही फ्रीजमध्ये कधीच पाणी वगैरे भरून ठेवत नाही आणि प्लास्टिकच्या बॉटल्स तर आम्ही अजिबात वापरत नाही. तर त्याचं असं होतं की घे ना डुग्गूला फ्रीजमधल्या बॉटल्स घे. डुग्गूकडे खिसणी नाही आहे, ती घे. होळीच्या आधीचा व्हिडिओ आहे मंडळी, बघा तुम्हाला इथे दिसत असेल. आम्ही इथूनच होळीसाठी ऑर्गॅनिक कलर आणले होते आणि यानेच आम्ही होळीसुद्धा खेळली. डुग्गू इथं गन घे म्हणून मागं लागला होता. खूप गोष्टी घे घे असं मागं लागला होता, पण रडला वगैरे नाही. थोडंसं छोटंसं तोंड केलं होतं त्याने. आणि इथून एक आम्ही गॉगल घेतला, त्याला एकच घेतला, कारण क्वालिटी खूप खराब आहे बरं का. जर तुम्ही घेणार असाल ना डीमार्टमधले गॉगल तर अजिबात घेऊ नका, क्वालिटी खूप खराब आहे. अजिबात रडला नाही. काही गोष्टी त्याला मिळाल्या नाहीत ना तर अजिबात रडला नाही, शांत होता. इट्स ओके मम्मा, नेक्स्ट टाईम घेऊयात. तर असा होता आमचा दिवस. आणि मी आता त्याला ना चिकूचा मिल्कशेक द्यायला सुरुवात केली आहे. डुग्गू दूध पित नाही. तोंड बघा कसं पडलंय. खूप गोड गोड बोलून द्यावं लागतं. तर ओव्हरऑल हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि डुग्गू द बुग्गूला फॉलो करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.